1 जुलैपासून सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड सक्ती करण्याच्या केंद्र सरकारच्या अध्यादेशाला स्थगिती द्यायला सुप्रीम कोर्टाने नकार दिलाय। पुढील सुनावणीपर्यंत आधार कार्ड नसलेल्यांना सरकारी योजनांपासून वंचित ठेवता येणार नाही, असंही कोर्टाने स्पष्ट केलंय। भारत आणि अमेरिकेने दहशतवादावरून पुन्हा एकदा पाकिस्तानला खडे बोल सुनावलेत। दहशतवादाला थारा देऊ नका अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला ठणकावलंय। पठाणकोट आणि 26/11च्या हल्ल्यातल्या दोषींवर कठोर कारवाई करण्याची ही मागणीही करण्यात आली आहे। दहशतवाद आणि त्यांचं आश्रयस्थान नष्ट करण्याचा निर्धारही या दोन्ही नेत्यांनी व्यक्त केलाय। भारतीय उपखंडावर लक्ष केंद्रित करत अल कायदा या दहशतवादी संघटनेने भारतातील सुरक्षा दलांचं कार्यालय आणि कट्टर हिंदुत्ववादी संघटनेच्या नेत्यांना टार्गेट करणार असल्याची धमकी दिली आहे। काश्मीरमधल्या तरुणांची हत्या करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्यांना टार्गेट करा, असं अल कायदाने म्हटलंय। याचबरोबर त्यांनी सर्वसामान्य हिंदू, बौद्ध किंवा मुस्लिमांना लक्ष्य करू नका, असंही म्हटलंय। हरियाणातील वल्लभगड येथील 15 वर्षीय मुस्लिम मुलाच्या हत्येच्या घटनेवर नरेंद्र मोदी सरकार गप्प असल्याचा आरोप होत असतानाच भाजपच्या अल्पसंख्याक मोर्चाने मुस्लिमांवरील हल्ल्यांबद्दल चिंता व्यक्त केली आहे। अल्पसंख्याक समुदायावर होत असलेल्या हल्ल्याच्या घटनांनी आम्ही चिंतित आहोत, असं अल्पसंख्याक मोर्चाचे अध्यक्ष अब्दुल रशीद अन्सारी यांनी म्हटलंय। सरकार त्यांची काळजी घेते असं अल्पसंख्याकांना वाटलं पाहिजे। आपण सुरक्षित आहोत असं वातावरण निर्माण झालं पाहिजे। सरकारला आपली चिंता आहे असं मुस्लिमांना वाटलं पाहिजे, असंही ते म्हणाले। आपलं महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करण्याकरता पवन नेगीने दिल्ली विद्यापीठात स्पोर्ट्स कोट्यातून अर्ज दाखल केला होता। त्याच्यासोबतच सुमारे 13,000 विद्यार्थ्यांनी स्पोर्ट्स कोट्यामध्ये आपला अर्ज दाखल केलाय। आता समोर पवन नेगी आहे म्हटल्यावर पहिली संधी त्यालाच मिळणार असा कोणाचाही समज होणं स्वाभाविक आहे। पण पवन नेगीच्या एका चुकीमुळे त्याला दिल्ली विद्यापीठाच्या स्पोर्ट्स कोट्यातून प्रवेश नाकारण्यात आलाय। दिल्ली विद्यापीठात एकूण जागांपैकी 5% जागा या खेळाडूंसाठी राखीव असतात, पण या यादीमध्ये पवन नेगीचं नाव नसल्यामुळे त्याला इतर विद्यार्थ्यांप्रमाणे रांगेत उभं राहून ॲडमिशन घ्यावी लागणार आहे।